चला हा रोटेशनल मोशन मधला एक इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आपण सॉल्व्ह करूया. त्याच्या आधी आपण क्वेश्चन काय आहे समजून घेऊया. या क्वेश्चन मध्ये काय केलंय, एक डिस्क दिलेली आहे फोनची. त्या डिस्कचं आपल्याला रेडियस दिलं 8 सेंटीमीटर. आता एक कॉइन जो आहे तो आपण मूव्ह करतोय डिस्कवर, ठीक आहे. त्याचा डिस्टन्स सेंटर पासून 2 सेंटीमीटर आहे, बिफोर तो खाली स्लिप व्हायच्या आधीचं. ठीक आहे, ही गिवन इन्फॉर्मेशन आहे. आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन जो आहे स्टॅटिक फ्रिक्शन म्यूची व्हॅल्यू 0.5 दिली आहे, डिस्कचा रेडियस दिलाय आणि कॉइन सुरुवातीला सेंटर पासून किती अंतरावर होता, डिस्टन्सवर होता 2 सेंटीमीटर हे दिलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यावरून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊया. आपल्याला त्याला काय करायचं, फ्रिक्वेन्सी काढायची आणि फॅक्टर चेंज फ्रिक्वेन्सी काढायची आपल्याला. ठीक आहे, कॉइन 2 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर असताना काय फ्रिक्वेन्सी आहे हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. आणि कॉइन ऑलमोस्ट ॲट द रिम, जेव्हा तो स्लिप व्हायचा होता त्यावेळेस फ्रिक्वेन्सी काय होतं आणि त्या दोघांमध्ये फॅक्टर चेंज काय होतं हे आपण ह्यामध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. कॉइन स्लिप होण्याच्या आधी फ्रिक्शन फोर्स हा सेंट्रिफ्युगल फोर्स प्रोव्हाइड करतो, म्हणून आपण काय करणार आहे, फ्रिक्शनल फोर्स जो आहे तो म्यू एस एम जी. रिक्वायर्ड सेंट्रिफ्युगल फोर्स काय आहे, एम ओमेगा स्क्वेअर आर. ठीक आहे, तर हे दोघं काय झाले, सेम झाले. तर यांना आपण काय करणार, इक्वल करून कॅल्क्युलेट करणार आहे. एम दोन्हीकडचं कॅन्सल होणार आहे, तर आपल्याला मिळतो काय, तर ओमेगा स्क्वेअर आर इंटू म्यू एस जी. ठीक आहे, सिन्स वी ऑल नो अँग्युलर व्हेलॉसिटी फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युलामध्ये रिलेशन असलेला फॉर्म्युला ओमेगा ओमेगा इज इक्वल टू 2πf. एफ पण यूज करू शकता, एन पण यूज करू शकता. ठीक आहे, तर मग काय करणार आहे आपण, वरच्या फॉर्म्युलामध्ये ओमेगा स्क्वेअर आर जो आहे ओमेगा जो आहे रिप्लेस करणार आहे 2πf ने. ठीक आहे, तर आपल्याला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय मिळतो, एफ इज इक्वल टू 1/2π स्क्वेअर रूट ऑफ म्यू एस इंटू जी अपॉन आर. पुट द व्हॅल्यूज. आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, 0.5 अपॉन 0.02 जो आहे याचं काय करायचं, आपल्याला डिव्हिजन करायचं आहे. मग स्क्वेअर रूट ऑफ 25 पाय स्क्वेअर मिळणार आहे. ज्यावेळेस तुम्ही 25चं स्क्वेअर रूट काढाल तेव्हा 5 येणार आहे आणि पाय स्क्वेअरचं पाय येणार आहे. तर आपल्याला फ्रिक्वेन्सी काय मिळाली, 2.5 हर्ट्ज. आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, रिव्हॉल्युशन पर सेकंड घेणार आहे. ठीक आहे, आता फॅक्टर ऑफ चेंजमध्ये आपण काय करणार आहे, 2 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर जे काही डिस्कचे रेडियस होतं त्यानुसार आपण काय करणार आहे, एफ आणि एफ डॅश म्हणजे 2 सेंटीमीटरला जो काही आपला फ्रिक्वेन्सी होता आणि 8 सेंटीमीटर एज रिमच्या असताना, तर फ्रिक्वेन्सी ही इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे स्क्वेअर रूट ऑफ रेडियस. आता एफ डॅश अपॉन एफ इज इक्वल टू काय असणार आहे, मग स्क्वेअर रूट ऑफ R1 अपॉन R2. तर व्हॅल्यू पुट करून आपल्याला आन्सर आलं 1/2. तर फॅक्टर्स बिकम हाफ, म्हणजे फॅक्टर ऑफ चेंज काय मिळाला तुम्हाला, हाफ. म्हणजे ओव्हरऑल आपल्याला गिवन आन्सर टाईप क्वेश्चन काय झालं आपलं, एफ डॅश इज इक्वल टू 1/2 एफ. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला 2 आन्सर रिक्वायर्ड होते. फ्रिक्वेन्सी काय असणार आहे ॲट द रेडियस 2 सेंटीमीटर आणि फॅक्टर चेंज आपल्याला विचारला होता. हे 2 क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला रिक्वायर्ड आहेत या क्वेश्चनमध्ये. तर मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला याच्यामध्ये कसं सॉल्व्ह करायचं ते सांगितलेलं आहे. तर तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व असलेले PDF हवं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला पूर्ण PDF हवी असेल. आणि दुसरी गोष्ट, हे सर्व न्यूमेरिकल्स आपण शॉर्टमध्ये सोडवतोय जेणेकरून तुम्हाला एक साथ लोड येऊ नये किंवा कन्सेप्ट इंडिव्हिज्युअल कन्सेप्ट वाईज आपल्याला क्वेश्चन समजायला सोपं पडतं. आणि प्रॉब्लेम्स काय होतात की एक्झॅक्टली काय डिफरन्स आहे प्रत्येक क्वेश्चनमध्ये, काय चेंज आहे आपल्याला लक्षात येण्यासाठी मी काय केलंय, क्वेश्चन्स 2-2, 3-3च सोडवलेले आहेत जेणेकरून तुम्हाला लवकर समजावं. तुम्हाला जर सर्व क्वेश्चन एकसाथ हवं असेल तरी मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला वन शॉट व्हिडिओमध्ये सर्व न्यूमेरिकल्स एकसाथ पण सोडवेन. पण सुरुवातीला आपण काय करणार आहे, क्वेश्चन्स थोडे थोडे घेऊन सोडवणार आहे जेणेकरून सगळ्यांना समजण्यासाठी आणि वेळ देता येईल, प्रत्येक कन्सेप्च्युअल आपल्याला क्लिअरिटी मिळेल क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. 12th फिजिक्सचे आपण क्वेश्चन्स सॉल्व्ह करत आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत आहे रोटेशनल डायनॅमिक लेसनचे. तर 14 आणि 15 जो आहे तो बँक रोडवर
लिंक आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करणार आहे की क्वेश्चन अंडरस्टँड करून घेणार आहे की क्वेश्चनमध्ये काय गिव्हन आहे, सिच्युएशन काय आहे. ठीक आहे. तर फर्स्ट आपण बघूया, रेडियस ऑफ कर्वेचर 72 मीटर दिलेला आहे आणि रेकमेंडेड व्हेकल जो आहे तो फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर आहे. आता इथे किलोमीटर पर आवर दिलेला आहे, तर ह्याला आपण कन्वर्ट करायचं आहे मीटर पर सेकंड मध्ये. ठीक आहे. व्हॉट अँगल शुड द रोड टू बी टिल्टेड. आता अँगल किती आहे म्हणल्यावर थिटा आला, थिटा काढावं लागेल, टॅन थिटा. ठीक आहे. दुसरा आहे ॲट व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी. म्हणजे आता तुम्हाला आउटर एज काढावं लागणार, म्हणजेच एच. तर ओव्हरऑल क्वेश्चनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अँगल आणि हाईट एच काढायची. तर आपण चला स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करूया. गिव्हन स्पीड आपल्याला दिलेला आहे किलोमीटर पर आवर मध्ये, त्याला फर्स्ट आपण कन्वर्ट करणार आहे मीटर पर सेकंड मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करणार आहे, अँगल काढण्यासाठी फॉर्म्युला यूज करतो, टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. तर व्हॅल्यू पुट करणार आहे आपण. व्हॅल्यू पुट केलं, स्क्वेअर 60चा स्क्वेअर आला 300 अपॉन 72 इंटू 9.8 करा. त्याचा आन्सर तुम्हाला आलं, टोटल आन्सर 5.105 आलं. ठीक आहे. आता आपण त्याला टॅन इनव्हर्स करणार आहे. टॅन इनव्हर्स आपण लॉग टेबल मध्ये पाहिल्यावर तुम्हाला अँगल मिळून जाईल 78.69. तर आपला फर्स्ट टास्क जो होता थिटा आपल्याला मिळालेला आहे 78.69. आता आपल्याला काढायचा हाईट ऑफ आउटर एज. आता याच्यामध्ये काय होणार आहे, साइन थिटा, अँगल जो येणार आहे आपला तो साइन थिटा येणार आहे. त्यामुळे साइन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे, एच अपॉन बी. मग त्याला सिम्प्लिफाय केल्यावर काय मिळणार आपल्याला, एच इज इक्वल टू बी साइन थिटा मिळणार आहे. आपल्याला मिळाले 10, बी इज इक्वल टू 10 आपल्याला व्हॅल्यू माहित आहे, साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला थिटा माहित आहे 78.69. ओके. तर तुम्ही साइनची व्हॅल्यू काढू शकता. सो 10 इंटू 0.98 होणार आहे. मल्टिप्लिकेशन करून झाल्यावर आपल्याला एच किती मिळाला, 9.8. तर अशा पद्धतीने ह्या क्वेश्चन मध्ये आपण अँगल थिटा काढलेला आहे आणि एच ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर आपण 15 बघूया. ओके. क्वेश्चन नंबर 15 जो आहे सिच्युएशन 14च्याच पुढे कॅरी आउट केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला काय, स्टॅटिक फ्रिक्शन तुम्हाला म्यूएस दिलेला आहे आणि विचारलंय की लोअर स्पीड लिमिट किती असेल आणि अप्पर स्पीड लिमिट असणार आहे का, ती आपल्याला बघायची आहे. चला तर मग आपण क्वेश्चन सोडवायला घेऊया. तर फर्स्ट आपण काय करणार आहे, मिनिमम स्पीड काढूया. ठीक आहे. तर याचा फॉर्म्युला आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ आर इंटू जी टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, टॅन थिटाची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 5 आहे, बरोबर आहे. 5 पॉईंट समथिंग आहे, पण आपण काय करणार, 5 घेणार. चला तर मग व्हॅल्यू पुट करूया. मल्टिप्लाय करून घ्या ऑलरेडी 72 इंटू 9.8चं. ओके. नाव सबट्रॅक्ट 5 मायनस 0.8. ओके. तर त्याची व्हॅल्यू काय येणार, 4.2. आता डिनॉमिनेटरला जे आहे 1 प्लस 0.8 इंटू 5, तर फर्स्ट तुम्हाला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल 5 इंटू 0.8. तर त्याचं किती होणार, 40. तर 40 आल्यावर काय होणार, त्याला डेसिमल पॉईंट दिले की 4 येणार. ओके. सो 1 प्लस 4 इज नथिंग बट व्हॉट, 5. तर 4.2 अपॉन 5. ओके. ओके. प्रॉब्लेम सॉल्व्ह करून मल्टिप्लाय आणि डिवाइड केल्यावर काय व्हॅल्यू मिळणार आहे, स्क्वेअर रूट ऑफ 592.7. स्क्वेअर रूटची व्हॅल्यू मिळाली, काढून मिळाल्यावर तुम्हाला काय झाली, 24.35. आता ही झाली मीटर पर सेकंड. बट आता ह्याला परत तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये कन्वर्ट करायचं. तर त्याला फॉर्म्युला शॉर्टकट मध्ये काय करायचा, मल्टिप्लाय बाय 18 अपॉन 5 करा, म्हणजे तुम्हाला ती व्हॅल्यू मिळून जाईल. तर आता आपल्याला मिनिमम स्पीड मिळालंय 87.66 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. नेक्स्ट आता आपल्याला व्ही मॅक्स काढायचं आहे, अप्पर स्पीड लिमिट काढायचं. ठीक आहे. आता ह्याच्यात फर्स्ट आपण काय करणार आहे, अप्पर लिमिट आहे का नाही ते बघायचंय. तर आपण काय करणार, डिनॉमिनेटर 1 मायनस म्यू टॅन थिटा किती येते याच्यावर आपल्याला एक्झॅक्टली लक्षात येईल की व्हॅल्यू अप्पर स्पीड लिमिट आहे की नाही. ओके. सो लेट्स 1 मायनस म्यू टॅन थिटा. ओके. तर व्हॅल्यू पुट करा 1 मायनस 0.8 इंटू 5. तर काय होणार, 1 मायनस 4, म्हणजे व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह मध्ये. तर डिनॉमिनेटर जर निगेटिव्ह आला तर तुम्हाला काय होणार आहे, बरोबर नो फायनाइट व्हॅल्यू, म्हणजे व्ही मॅक्स तुम्हाला काय आहे तिथं मिळणार नाही, म्हणजे इथं अप्पर स्पीड लिमिटची काय गरज नाही. अजून म्यू टॅन थिटा जर ग्रेटर दॅन 1 असेल तर नो फायनाइट अप्पर लिमिट. तर आपल्या क्वेश्चनचा आन्सर झालेला आहे मिनिमम व्हेलॉसिटी आहे आणि नो अप्पर स्पीड लिमिट.